ऐकला का आवाज? किती क्रिस्पी झालेले आहेत. तर मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट क्रिस्पी चिकन. कॅफेमध्ये आपण असेच जाऊन खातो की नाही, पण कॅफेला पण मागे टाकतील इतके भारी हे क्रिस्पी चिकन तयार होतात. खूप सोपे आहेत बरं का करायला. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स व्यवस्थित फॉलो करायच्यात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय अचूक प्रमाणात परफेक्ट क्रिस्पी चिकन, जे तुम्ही कॅफेमध्ये वगैरे जाऊन असं खूप महागडं असं मिळतं ते खाता. त्यापेक्षा आपण ते घरी अगदी सहज करू शकतो. इतकं सोपं आहे ना, की तुम्ही म्हणाल अरे इतकं सोपं होतं, उगाचच कशाला पैसे घालवायचे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपल्याला चिकन मुरवायचं आहे. त्यासाठीचं साहित्य यानंतर स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. झालं लिहून? व्हिडिओला लाईक करा. आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं. बोनलेस चिकन अर्धा किलो आहे. त्यानंतर त्याचे बघा असे पातळ आणि लांब पीस करून घेतलेले आहेत. साधारण बघा बोटभर लांबीचे आणि असे 2-2 इंच जाड पीस केलेले आहेत. स्वच्छ धुतलंय चिकन. एका बोलमध्ये चांगलं निथळून काढलं. आता यामध्ये आपल्याला घालायचे 1 कप ताजं दही. दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही, ताजंच दही घ्यायचं. त्यासोबत घालूया अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा चमचा गच्च भरून एकदम बारीक चिरलेला लसूण, किंवा तुम्ही इथं लसणीची पावडर 1 चमचा भरून वापरली तरी चालेल. आता हे सगळं या चिकनला चांगलं लावून घ्यायचं. हे सगळं झालंय, पण यामध्ये मिरची पावडर घालायची राहिली. 1 चमचा मिरची पावडर घातली आहे. याला मिक्स करून घेऊया. तर सगळं आपण चिकनला छान लावून घेतलंय. याला अर्धा तास मुरू देऊ. तर चिकन मुरायला ठेवून एक 15-20 मिनिटं होत आलेली आहेत. आता आपण दुसरी स्टेप करतोय. चिकनवर जे कोटिंग असतं ना, ड्राय कोटिंग, ते तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठीचं साहित्य समोर स्क्रीनवर लिस्ट दिली आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. झालं लिहून? आता आपण कोटिंग तयार करूया. तर एक ताटली घेतली आहे. त्यावर अशी एक गाळणी ठेवली. यावर आपण घेऊया 1 कप मैदा, तितकंच कॉर्नफ्लोअर. थोडंसं मी चाळून घेते म्हणजे गाळणी लहान आहे म्हणून. आता यामध्ये घालू काळी मिरी पूड, 1 टीस्पून मीठ चवीपुरतं. वरच्या कोटिंगमध्ये खूप मीठ घेऊ नका, खारट होतं. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून लसणीची पावडर जी मार्केटमध्ये सहज मिळते. तुम्हाला नाही मिळाली, नाही वापरली तरी चालेल. आता हे सगळं आपण चाळूया. याला मिक्स करून घेऊ. तर आपलं हे कोरडं मिश्रण तयार झालंय. दुसरीकडे चिकन मुरवायला ठेवून अर्धा तास होत आलेला आहे. आता आपल्याला काय करायचे, चिकनचे पीसेस काढायचे, या कोरड्या मैद्यामध्ये घोळवायचे या प्रकारे. याला असं थोडं झटकून घ्यायचं. हे पीस आधी सगळे आपण कोरडे आहेत, ओले आहेत, ते कोरड्या मिश्रणामध्ये घोळवून घेऊ. आपल्याला याला डबल कोट करायचंय. कसं ते मी सांगेन. तर हे बघा, आपण याला कोट करून घेतलंय, पण तुम्ही बघाल तर हे थोडं थोडं ओलसर आहे. आता आपण डबल कोटिंग कसं करायचं सांगते. तर हे खाली राहिलेलं दह्याचं मिश्रण आहे. यामध्ये याला परत घोळवायचं. परत या कोरड्या मिश्रणामध्ये आता याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही जर डबल कोटिंग केलं तर अगदी टेक्स्चर ही मार्केटमध्ये किंवा कॅफेमध्ये मिळतं ना, तसंच येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे छान क्रिस्पी पण होतात. हां, आता याला आपण दुसऱ्यांदा कोट केलं. आता आपण काय करूया, याला थोडंसं असं झटकायचं, म्हणजे याच्यावर असं छान टेक्स्चर तयार होतं आणि तळल्यानंतर ते मस्त क्रिस्पी होतं. डबल कोटिंग केल्यानंतर याला एका ताटलीमध्ये काढू. आता बाकीचं पण आपल्याला असंच करायचं आहे. पुन्हा एकदा याच्या ओल्या जिन्नसमध्ये कोट करायचं आणि परत कोरड्या याच्यामध्ये कोट करायचं, म्हणजे सगळं मुसळ केरात तसाच काहीतरी प्रकार आहे. बरं, आता एक 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 करून घेते, मग आपण याला तळायचं कसं ते बघूया. तर इथं आपण सगळे पीसेस डबल कोट करून घेतले. आता यांना डीप फ्राय करायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे, जे शुद्ध पारंपरिक पद्धतीने काढलेलं आहे. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तुम्ही जर तेल कमी गरम ठेवलं ना, तर हे खूप मऊ होतील आणि तेल ओढून घेतील, कुरकुरीत होणार नाहीत. तेल कसं तापलंय बघूया. छोटासा मी गोळा टाकते याच्यामध्ये. तर हे बघा, व्यवस्थित तेल तापलेलं आहे. गोळा टाकला की बबल्स येऊन पटकन वर आला. आता गॅस कमी ठेवू.
आणि एक एक चिकनचा पीस यामध्ये सोडून घेऊ. मावतील एवढे पीस सोडायचे, जास्त गर्दी करायची नाही. इथं मी असे मोठे मोठे पीस केलेत, तुम्ही लहान लहान चंक्स ठेवले तरी चालतील. तर चिकनचे पीसेस यामध्ये टाकले. लगेच मी याला धक्का लावत नाही, थोडंसं सेट करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं हार्ड होऊन द्यायचं. साधारण 1-1.5 मिनिट झाला की हे असे चांगले सेट होतात. असे झाऱ्याला थोडे कडक जाणवायला लागले की मग उलटून घ्यायचे. आता गॅस आपण कमीच ठेवूया आणि याला मंद आचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. आतपर्यंत तळलं गेलं पाहिजे, कच्चं ठेवायचं नाही. त्यामुळं गॅस कमी, मंद आचेवर तळायचे. तर आता हे तळले ते ओळखायचं कसं, कारण वरून तर याचा रंग हलका हलकाच बदलणार आहे. पण एक्झॅक्ट टिप सांगते. आत्ता आपण जेव्हा याला तेलात टाकलेलं आहे त्यावेळी बराच चरचर चरचर असा आवाज येतो आहे, कारण चिकन कच्चं असेल तर आत मॉइश्चर असतं आणि त्यामुळं जेवढं मॉइश्चर जास्त तितका आवाज जास्त येतो. आता याचा आवाज थोडासा कमी झाला की मग हे तळले तसं समजायचं. आता याचा रंग तर छान आला आहे, पण हे अजून आतपर्यंत तळलेले नाहीत. आवाज थोडा कमी झाला की मग बघूया. तर साधारण एक 5 मिनिटांनी आता बघा याच्यावरचा आवाज पण संपूर्ण गेला आहे. याचा अर्थ यातलं मॉइश्चर निघून गेलं आहे, हे तळलं गेलं आहे आणि हे बघा याचा रंग असा आलेला आहे. याचा अर्थ आपलं चिकन छान आतपर्यंत तळलेलं आहे. याला तेलातनं बाहेर काढूया. आवाज किती मस्त आला आहे, एकदम कुरकुरीत. आता पुढची बॅच तळताना तेलाचं तापमान लक्षात घ्या. तेल खूप गार झालेलं नसावं आणि त्या अंदाजाने दुसरी बॅच तळायला टाकायची. बाकीचे पीसेस पण मी असेच थोडे थोडे करून तळून घेणार आहे. आता बरेच जण विचारतात, ताई जर तू चिकन तळलं तर त्या तेलाचं काय करतेस? चिकन तळल्यानंतर ते तेल खरं तर खावंसं वाटतच नाही. त्यामुळे आपण तळायला घेतानाच ना थोडंसं तेल घ्यायचं. आता ही कढई पसरट आहे, तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी पसरट कढई घेतली आहे. एवढी उंची ठेवली आहे तेलाची. तुम्हाला शक्य असेल तर अशी छोटीशी कढई घेऊन 2-2 पीसेस तुम्ही तळून घेऊ शकता, म्हणजे तेल कमी लागेल आणि तेल जास्त वाया पण जाणार नाही. सगळे चिकनचे पीसेस असेच तळून घेऊ. तर हे पहिली बॅच आपली तळून झाली. दुसरी बॅच मी तळायला सोडली आहे. दुसरी बॅच तळायला सोडताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, तेलाचं तापमान व्यवस्थित पाहिजे. तेल जर समजा गार झालं असेल तर थोडासा गॅस मोठा करून गरम करा आणि मग चिकन तळायला सोडा. नाहीतर परत ते तेलकट झालं की म्हणाल अरे मऊ का पडलं असं वगैरे. आणि हे तळून झालं की जवळपास 1 ते 2 तास छान कुरकुरीत राहतं. फक्त गरम गरम असतानाच याला डब्यामध्ये भरू नका. शक्यतो गरम गरम असतानाच खा, पण तुम्हाला उरलंच तर गार झाल्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवा. बरं, आता हे तळून तर झालं, पण हे खायचं कशासोबत? त्याच्यासोबत एखादा सॉस तर लागेल. तर कॅफेमध्ये मिळतोच तसा मेयो सॉस आपण करणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे स्क्रीनवर बघा आणि स्क्रीनशॉट काढा. तर आता हा सॉस करण्यासाठी एका बोलमध्ये घेऊया 2 टेबलस्पून मेयोनीज, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा लसणीची पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपला हा मेयो सॉस तयार झाला. आणि आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे. काढून घेऊया. मस्त क्रिस्पी झालेत ना? तर अशा प्रकारे आज आपण हे चिकन क्रिस्पी तयार केलं. तळतानाच्या टिप्स फॉलो केला तर अगदी चिकन छान आतपर्यंत शिजेल आणि वरून क्रिस्पी होईल. त्याचबरोबर आपण जे कोटिंग करतो त्या गोष्टी पण लक्षात घ्या, म्हणजे अगदी कॅफेला मिळतं ना त्याच्यापेक्षा भारी क्रिस्पी चिकन तुम्ही घरीच करू शकाल. यातला ना एक पीस तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, झाला ना एकदम क्रिस्पी आणि चिकनही छान शिजलेलं आहे आतून. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.